सर्व मुलींच्या आयुष्यातील एक दशक संपलेला आहे. पहिलीपासून 10वी पर्यंत तुमचा जो प्रवास होता तो आता संपलेला आहे आणि ह्या नवीन दशकामध्ये तुम्ही नवीन पाऊल टाकलेलं आहे. हे पाऊल टाकत असताना तुम्ही घराबाहेर सुद्धा पहिलंच पाऊल टाकलेलं आहे आणि त्याबरोबर तुमच्यावर एक जबाबदारी येऊन घेतलेली आहे असं मी म्हणेन. तुमच्या करिअरची जबाबदारी तर आहे, परंतु पालकांची स्वप्न, पालकांसोबत नवीन पालकत्व माझं जे जोडलेलं आहे, माझ्या सुद्धा तुमच्यावर खूप अपेक्षा आहे आणि नक्कीच त्या तुम्ही नवीन वर्षात संकल्प कराल आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण कराल. तर मग ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या दिशेने आज आपण काही कमी वेळामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. हे सांगत असताना सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण एखादं तरी स्वप्न घेऊन इथे आला असाल. नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न असेल आणि त्या स्वप्नाचं जर आपल्याला ध्येयामध्ये रूपांतर करता आलं तर नक्कीच तुमचं गोल तुम्ही अचीव करणार आणि तुम्ही यशस्वी होणार, सक्सेस मिळवणार. तर मग या स्वप्नांचं जर आपल्याला ध्येयामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल? फक्त स्वप्न पाहिल्यानं ते अचीव करू शकू का आपण? नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर फक्त अभ्यास करा, यश मिळवा यातून होणार नाही, पण नेमकं त्यासाठी काय करावं लागेल? तर स्वप्नाकडून ध्येयाकडेचा प्रवास करण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की ए पासून बी पर्यंतचा प्रवास तुम्हाला जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला 3 प्रश्न विचारावे लागतील. त्यातील सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला काय करायचं. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कधी मिळवायचे आणि किती मिळवायचं आहे. काय करायचं आहे ही गोष्ट तर तुम्ही सर्वजण ठरवूनच आलेला आहात, परंतु ते कधी करायचे, तुमच्या एक्झामची वेळ काय आहे, त्यामध्ये तुम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे का? ते कधी मिळवायचे? कोणाची 21 मध्ये एक्झाम असेल, कोणाची 2022 मध्ये एक्झाम असेल, तर तोपर्यंत तुमचं प्लॅनिंग कसं आहे त्यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे. कारण आपण पाहतो अपयशाचं आपण कधी प्लॅनिंग करतो का? नाही, परंतु प्लॅनिंग करत नाही म्हणून आपल्याला अपयश मिळतं. ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे. म्हणून आपल्या सर्वांना प्लॅनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. यश मिळवायचं असेल तर यशाचा एक छोटासा नियम आहे. यशाचा 20% नियम आहे. जगामध्ये सर्वात प्रथम लोक स्वप्नच पाहत नाही, फक्त 20% लोक स्वप्न पाहतात आणि 20% लोक स्वप्न पाहतात, परंतु त्यातील त्या 20% आणखी 20% लोकच फक्त ध्येयाकडे जातात आणि ते ध्येय, त्यातील परत 20% लोकच ते ध्येय लिहून ठेवतात. आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये दररोज 60,000 विचार येत असतात आणि त्यातील चांगले विचार किंवा आपल्याला उपयोगी असे विचार त्या 60,000 विचारामध्ये कुठेतरी घुसमटून जातात. चांगले विचार पण आपण त्यातून विसरून जातो, परंतु ज्यावेळी आपल्याला त्या प्रकारचे विचार येतात तेव्हा ते आपण लिहून ठेवले पाहिजे. आपलं ध्येय देखील आपण लिहून ठेवलं पाहिजे. लिहून ठेवून रेग्युलर आपण त्याला वाचन केलं पाहिजे, तरच आपल्या ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचतात आणि आपण त्या दिशेने प्रवास करतो आणि ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपल्याला ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानं आपलं ध्येय, आपलं गोल जे आहे ते सेटिंग तर तुमचं झालेलंच आहे, गोल तुमचं फिक्स आहे, परंतु ते लिहिणं आणि वारंवार त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. तुमच्या निदर्शनात येईल, दृष्टिक्षेपात असेल अशा ठिकाणी तुम्ही ते लिहून ठेवा आणि रेग्युलर वाचण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करा. छोटंसं एक गोल कार्ड बनवा वाटलं तर, आणि तुम्ही जे ध्येय आहे तुमचं, तसं पाहता तुमच्या सर्वांचं एकच ध्येय आहे की डॉक्टर बनण्याचं, तर तुमच्या डोरवर म्हणा, तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही मी डॉक्टर झाले ह्या अनुभूतीनं ती अनुभूती सुद्धा घ्या. त्या तसं तुमचं वावरणं असावं, तसं तुमचं जगणं असावं की आज आपण डॉक्टर झालो. कारण हा विचार आपण वारंवार मनात आणला तर आपण त्या दिशेने पाऊल टाकतो. कारण
आपण नेहमी दोनच कार्य करत असतो. एक तर आपण ध्येयाकडे जातो किंवा ध्येयापासून दूर जात असतो. दोनच कार्य करतो. कुठलंही तुम्ही काम करताना त्यातून दोनच गोष्टी होतात. एक तर ते चांगलं असतं, म्हणजे ध्येयाकडे नेणारं असतं, किंवा ध्येयापासून दूर नेणारं असतं. ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात आली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याचा स्वीकार तुम्ही केला पाहिजे. तरच तुम्ही आईवडिलांच्या अपेक्षा असतील किंवा तुम्ही घर सोडून कोणी 400 किलोमीटर आलेले आहे, 200, 300, 30, 40 किलोमीटर पासून तुम्ही सर्व आला आहात, तर निश्चितच तुम्ही तुमचं गोल अचीव कराल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सारखी नसेल. आता जे सुरुवात एक्झाम होत आहे किंवा त्याचा जे तुम्हाला रिझल्ट येतो आहे, त्या रिझल्टवर तुम्ही तेवढा विचार करू नका. कारण आज तुम्ही जे करत आहात ही तुमची सुरुवात आहे आणि याने जर तुम्ही खचून जाल तर तुम्ही पुढचं पाऊल टाकणार नाही. जर तुम्हाला उडता येत नसेल तर तुम्ही पळण्याचा प्रयत्न करा, पळता येत नसेल तर चालण्याचा करा, चालता येत नसेल तर रांगण्याचा प्रयत्न करा, आणि रांगताही येत नसेल तर फक्त एक पाऊल जरी तुम्ही पुढे टाकलं तरी त्या एका पावलानेच तुमचा पुढचा प्रवास सुरू होईल. कारण हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलाने सुरू होतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्या पद्धतीचं बर्डन किंवा टेन्शन तुम्ही न घेता हळूहळू आपला प्रवास सुरू करा. निश्चितच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. तर तुमचं गोलला तर सेटिंग झालेलंच आहे. तर आपण तुम्हाला सर्वांना एक प्रिंट देणार आहोत. त्याबद्दल तुमचं काय गोल आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ते अचीव करणार आहात ते काही पॉइंट्स मध्ये तुम्ही लगेच आता लिहून देऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही तुमचे ध्येय लिहिल्यानंतर 1 वर्षानंतर आपण ते परत एकदा बघू आणि तुम्ही जाताना ज्यांनी ते गोल अचीव केलेला आहे त्यांना तोच आपण सुंदर एका फ्रेम मध्ये बनवून आयुष्यभरासाठी तुम्हाला आपण ते गिफ्ट देणार आहोत. त्यामुळे तर तुम्हाला पेन देतील, तुम्ही प्रत्येकाने ते फुलफिल करून द्या. सर्वांना कागद मिळालेत का बघा. ते साधे कागद नाहीयेत. तुमच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही काय करणार आहात. समोर सर 2 कागद समोर पाठवा आणि त्यावरती तुम्हाला जे नोट करायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही ते संपूर्ण रीडिंग करून घ्या आणि राईट करा. जर कोणाला वाटलं असेल मातृभाषेत लिहावं तरी चालतं, असं काही नाही इंग्रजीमधूनच लिहावं. ते मनातून काढून टाका आणि विचारपूर्वक लिहा. तुमच्याकडे 7 मिनिटाचा वेळ आहे. ओके. आणि ते चेक करून काही मार्क देणार नाही आम्ही. ते सगळे जपून ठेवले जातील आणि परत 1 वर्षानंतर ते बाहेर काढले जातील. फर्स्ट पॉइंट जो आहे आय एम गुड ॲट. तर तुमच्यामध्ये काय काय क्वालिटी आहेत. जसं काही अभ्यास करायची क्षमता खूप जास्त आहे, अजून तुमची रीडिंगची कॅपॅसिटी आहे किंवा लवकर अंडरस्टँड होतं, किंवा मग तुम्ही फिजिक्स मॅथमॅटिक्समध्ये जास्त एक्सपर्ट आहात. अजून तुमचे जे काही आहेत गुड क्वालिटी ते सगळे इथे लिहून काढा. कॉन्फिडन्स जास्त आहे तुमच्याकडे, कुठले गुण तुम्हाला तुमच्यामधले चांगले दिसतात आणि असतातच प्रत्येकाकडे ते. आणि डोंट हेजिटेट. तुम्हाला जे वाटेल ते लिहा. असं नका म्हणून की कोणी पाहणार आहे म्हणून त्याचा विचार नाही करायचा. आता त्यांनी विचार म्हणजे तुमच्या डोक्यात जे काही विचार येतो, जे काही तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण लिहून टाका त्याच्यामध्ये. सेकंड आहे आय नीड टू वर्क ऑन. म्हणजे समजा काही लॅकिंग आहेत तुमच्याकडे, की एकदा वाचलं तर नाही समजत उदाहरणार्थ, तर ते तसे पॉइंट्स तुम्ही काय करा त्याच्यामध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला अजून कशावर काम करावं लागेल जास्त. काही पॉइंट्स असे आहेत की जे तुम्हाला जास्त करायची आवश्यकता नाही, आणि काही असे आहेत की त्या याच्यावर तुम्हाला जास्त वर्क करावं लागेल. तर त्या गोष्टी तिथे लिहून काढा. स्टॅमिना 8-10 तास, 5 तास, 6 तास बसू शकत नाही.
किंवा एकदा वाचल्यावर कोणाला समजतं, कोणाला 4दा वाचावं लागेल. सो रीडिंग ओव्हर त्याच्यावर काम टाइम, करायचं. कॅल्क्युलेशन्स आहे. थर्ड जो आहे माय प्लॅन टू इम्प्रूव्ह इट. माय प्लॅन टू इम्प्रूव्ह इट म्हणजे आता आपला प्लॅन काय राहील हे इम्प्रूव्ह करण्याकरता कशा प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करताय. त्यानंतर आहे पीपल हू कॅन हेल्प मी टू अटेंड दिस गोल्स. पीपल किंवा एनी अदर थिंग. तर वाचनाच्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही तुमचं ध्येय आहे तुम्हाला डॉक्टर व्हायचे, त्याचंच वाचन तुमचं चालू असणार आहे. परंतु वातावरण किंवा मैत्री किंवा संगती ही तुमच्या हातात आहे. तुम्हाला कुणाची करायची, कोणत्या व्यक्तीच्या संगतीमध्ये राहायचे हे तुम्हाला ठरवायचं. ओव्हरऑल हॉस्टेलचं वातावरण तर मेडिकलच्या मुलींसाठीच आहे, कारण सगळ्यात तुम्ही त्याच क्षेत्रातले आहात. परंतु आता तुमच्या रूमचं वातावरण तुम्हाला कसं ठेवायचं ते तुमच्या हातात. तुम्ही जसं क्लायमेट ठेवाल तसंच ते होणार आहे. कारण आज आपण पाहतो की कुठलीही गोष्ट जी आज आपण करतो तीच आपल्याला भविष्यात रिटर्न मिळत असते. कारण आतापर्यंत तुम्ही जे करत आला आहात तेच करत राहिला तर पूर्वी जे रिझल्ट आलेले आहेत तशीच मिळणार. आणि यापेक्षा वेगळं तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न पण आता जे करत आहात त्यापेक्षा वेगळेच करावे लागते. त्यामुळं ही गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलीच आहे आणि आपण त्याचं नक्कीच पालन करा. तर मग आता हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी यामध्ये आपण थोडंसं डीप जाण्याचा प्रयत्न करू. आणि ते म्हणजे आपण रेग्युलर रोजचं शेड्यूल तुमचं दिनचर्या कशी असावी ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला आम्ही एक नोट देणार आहोत आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी व्हाल. सर्वात अगोदर आपण झोपेतून उठल्यानंतर सकाळी आपण ग्रॅटिट्यूड हे केला पाहिजे, म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे. कुणाचे धन्यवाद तर एवढं चांगलं आपल्याला वातावरण मिळालेलं आहे. निसर्गाचे असू दे, तुमच्या पालकांच्या आई वडिलांचे असू दे, शिक्षकांचे असतील, जे काही चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतात त्या प्रत्येकाचे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपण धन्यवाद मानले पाहिजे. आपल्याला जे वातावरण मिळते, जो निसर्ग आहे, सगळ्या गोष्टीचे ज्या ज्या गोष्टी आपल्याला हेल्प करतात जगण्यासाठी त्या गोष्टीचे आपण धन्यवाद पाहिजे. तुमच्या पालकांनी एवढी मेहनत घेऊन एवढं सगळं करून तुम्हाला इकडे ठेवलेलं आहे तर रोज तुम्ही त्यांचे देखील धन्यवाद मानले. दुसरी गोष्ट आहे तुम्ही तुमचं जे गोल तुम्ही सेट केलेलं आहे ते गोल रेग्युलर रोज सकाळी आणि संध्याकाळी झोपताना 2 वेळा वाचलं पाहिजे. तिसरी म्हणजे एक्सरसाइज. कारण आपली ध्येय ही 2 प्रकारची असतात, एक वैयक्तिक सुद्धा असतं आणि एक प्रोफेशनल. म्हणजे तुम्ही आता डॉक्टर होणार आहे ते तुमचं प्रोफेशन झालं, परंतु तुम्ही डॉक्टर होणार, तुम्ही मेहनत करणार खूप, परंतु तुमची हेल्थ पण त्याला साथ द्यायला पाहिजे. कारण कायम अभ्यास, झोप नाही होणं हे सगळ्या गोष्टी आल्या तर प्रॉब्लेम होईल, हेल्थ प्रॉब्लेम तुम्हाला. तर त्यासाठी खूप वेळ तुमचा नाही घेणार, परंतु कमीत कमी रोज एका सूर्यनमस्कारापासून तुम्ही सुरू करून कमीत कमी 5 सूर्यनमस्कार तरी काढण्याचा प्रयत्न करा. कारण हे फक्त 5 मिनिटाचं काम आहे. खूप वेळ तुम्ही देऊ शकत नाही, आपण वॉकला जाऊ शकत नाही, परंतु 5 मिनिट तरी तुम्ही स्वतःसाठी द्यावे, कारण तुमची त्यामुळे हेल्थ चांगली राहील. दुसरी गोष्ट हा झाला शरीराचा व्यायाम. त्यानंतर शरीर सुदृढ असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं मन सुदृढ असणं, मन आनंदी असणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मनाचा व्यायाम म्हणजे काय असतो, मेडिटेशन. त्यामुळे तुम्ही 10 मिनिट रोज 2 वेळा शक्य झालं तर नक्की मेडिटेशन करावं. कारण त्यातून आपण म्हणतो की आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाला काहीतरी मागत असतो, देवाशी बोलत असतो, परंतु मेडिटेशन करतो त्यावेळी देव आपल्याला काहीतरी सांगत असतो. मेडिटेशन करणं म्हणजे फार अवघड गोष्ट नाही. आपल्या श्वासावर
आपलं लक्ष केंद्रित करून 10 मिनिट तुम्ही बसू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचं दिवसभराचं कार्य असेल किंवा तुमचं ध्येय असेल, तुम्ही सगळ्या जगापासून दूर स्वतःमध्ये तेव्हा तुम्ही मग्न झालेला असता आणि ह्या गोष्टी तुम्हाला त्या 10 मिनिटात सापडत असतात. त्यानंतरची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फ्री असता किंवा 8 दिवसातून एक वेळा जरी ही गोष्ट केली तरी मला वाटेल तुम्हाला हे मोटिवेशनल तुम्ही जर काही व्हिडिओ ऐकले, आता सगळ्या ऑफलाईन ऑनलाईन ह्या ऑनलाईन त्याच्यामुळे सर्वांकडे मोबाईल झालेलेच आहे, त्यातील 10 मिनिटाच्या छान छोट्या छोट्या बुक समरी आहेत, जसं की 5 AM क्लब बुक असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, रॉन्डा बर्नचं बुक, असे सुंदर पुस्तकांच्या ऑडिओ क्लिप्स आहेत, ऑडिओ समरी आहेत, त्या तुम्ही युट्यूबवर कधीतरी ऐकल्या पाहिजे, कमीत कमी 8 दिवसातून एकदा तरी. त्यामुळे तुम्ही मोटिवेट राहतो, वारंवार तुम्हाला मोटिवेशन मिळत राहतं. किंवा त्याच्यामध्ये MBBS लागलेल्या मुलांची असतील तर ते स्टोरी, आता आपण मध्येच पाहिलं बघा, किनवटचा तो रामप्रसाद, फुटाणे विकायचे आई वडील, पण त्या परिस्थितीत त्याला घर नव्हतं राहायला, पण MBBS ला लागला. आपल्याला सर्व सुविधा आहेत तर आपण का नाही करू शकणार. आणखीन एक उदाहरण तुम्हाला छान द्यावंसं वाटतं की आपल्याकडे मागच्या वर्षी स्वयंपाकासाठी स्वामीताई म्हणून होत्या, मावशी पोळ्यावाल्या, त्यांची मुलगी सुद्धा लागलेली आहे. जेव्हा त्या लागतात तर तुम्हाला एवढ्या सोयी सुविधा आहेत, पालकांचं मार्गदर्शन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर आपणही नक्कीच ते करू शकतो. तर ह्या छान छोट्याशा गोष्टीमधून तुम्ही स्वतःला मोटिवेट करत राहणं कायम गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मेडिटेशन करतो, एक्सरसाइज करतो, सकाळी स्वतःसाठी अर्धा तास तरी काढा. किती बिझी जरी शेड्यूल तुमचं असलं तरी अर्धा तास काढावा. आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मेडिटेशनच्या नंतर मी आता म्हटल्याप्रमाणे बरेच विचार तुमच्या मनात येतात, सेटिंग येते, दिवसभराचं कार्य येते, त्यावेळेस ते तुम्ही टू डू लिस्ट त्याच्यानंतर लगेच करायची मेडिटेशनच्या नंतर, की आज मला काय काय करायचं. एका दिवसाचं त्या दिवशीचं शेड्यूल तुम्ही लिहून ठेवायचं की आजचं माझं टार्गेट काय आहे, आज मला काय अभ्यास करायचा आहे, किती करायचा आहे, काय काय कार्य करायचे, कशाचं रिव्हिजन करायचंय, ह्या गोष्टी तुम्ही त्या आजच्या टू डू लिस्ट मध्ये करायचं. टू डू लिस्ट झाली एका दिवसासाठी, परंतु त्यानंतर 8 दिवसाचं प्लॅनिंग असंच करायचं की ह्या 8 दिवसात मला काय करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट छानशी तुम्हाला सांगायची वाटते, जर तुम्ही तुमचा रूममेट असेल किंवा मैत्रीण असेल, तिला तुमचं जर पार्टनर बनवलं आणि 8 दिवसातून एकदा तुम्ही दोघींचं आपण हे घेतलं अपडेट की तू खरंच 8 दिवस केलं होतं, मग तुझं कुठपर्यंत आलं, दोघींनी एकमेकीला आठवण करून द्यायची ह्या गोष्टीची, की आता तुम्ही दोघी पार्टनर आहात, की तुझं आजचं गोल सेटिंग झालं का. डेलीचं शक्य नाही, पण 8 दिवसाला तुम्ही पाठवू शकता की या 8 दिवसातलं माझं काय प्लॅनिंग आहे, ते एकमेकाशी शेअर करून तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकता. म्हणजे कधी आपण विसरतो किंवा ह्या गोष्टी त्या होणार नाही जर तुम्ही एक पार्टनर स्वतःचा बनवला, मैत्रिणी. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला ऍप्रिशिएट करा, स्वतःला शाबासकी द्या. मी एक हुशार विद्यार्थिनी आहे आणि मी हे करू शकते, माझ्यासारखं खरंच या जगामध्ये दुसरं कोणी नाही. त्यातून खूप आपला आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं नक्कीच स्किल असतं. त्यामुळे स्वतःला ऍप्रिशिएट नक्की रोज केलं पाहिजे. त्यानंतरची गोष्ट आहे आत्मपरीक्षण, सेल्फ फोकस नाही, सेल्फ इंट्रोस्पेक्शन. तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला की रोज रात्री झोपताना हे कार्य आहे, आज दिवसभरामध्ये मी केलेलं सर्वात चांगलं कार्य हे मी वारंवार करणार आणि मला केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आज माझ्या हातून ही अशी गोष्ट की जी माझ्या हातून पुन्हा कधीच होणार नाही. समजा एखादा तास जरी वाया घातलेला असेल ते सुद्धा तुम्हाला झोपताना आठवला पाहिजे. किंवा एखादं चुकीचं कार्य आपल्या हातून घडलं तर हे कार्य आयुष्यात कधीही यानंतर माझ्याकडून घडणार नाही आणि चांगलं कार्य म्हणजे हे कार्य मी वारंवार अशा कार्य मी करण्याचा प्रयत्न करेन. हे झोपताना स्वतःचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्या टू डू लिस्ट मध्येच हे येतील, फोकस आवर किती आपण ठेवतो, दिवसभरात मी किती आवर असं वर्क केलेलं आहे. अशा प्रकारचं तुम्ही प्लॅनिंग केलं तर नक्कीच यशाची उत्तुंग भरारी तुम्ही मारणार आणि ह्या नवीन वर्षाचं खरंच तुमच्या जीवनामध्ये आठवणीत राहणारं हे वर्ष होईल
यशाच्या शिखरावर तुम्हाला पोहोचणार असेल. याबरोबरच पुनश्च एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हा काही कार्यक्रम नव्हता, तर आपल्या आयुष्याच्या दिशा आपल्याला ठरवायच्या होत्या. आपल्या आयुष्याची दशा होऊ नये म्हणून आपण दिशा ठरवतो, आणि जे दिशा ठरवत नाही त्यांची दशा होते. म्हणतात का, जो नियोजन करत नाही त्याच्या अपयशाचं नियोजन तयार असतं. आणि असं अपयशाचं नियोजन आपलं तयार राहू नये, होऊ नये म्हणून आपण आपल्या यशाचं नियोजन करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला होता. आणि हा कार्यक्रम म्हणजे आपल्या वर्षभरासाठी एक सवय आहे. माणूस कशाने घडतो तर सवयीने घडतो. सवयीने आपलं चरित्र घडते, आणि चरित्र आपलं व्यक्तिमत्व घडवते, आणि व्यक्तिमत्वातून आपलं यश उदयाला येतं. आणि असं यश उदयाला आणण्यासाठी आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी काय केलं पाहिजे या संदर्भात आपल्या हॉस्टेलच्या संचालिका रुक्मिणीताई बोरकर यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. की सकाळी उठल्यापासून काय केलं पाहिजे, की आपण कोणाचे धन्यवाद मानले पाहिजे. नेहमी मनामध्ये नकारात्मक विचार असतात, हे तसं नाही आहे, तसं नाही आहे, माझी रूम इकडे, माझी रूम तिकडे, मला उशीच नाही, माझा क्वार्टर तसं आहे, असं ऐकत असतो, नेहमी चालतं. ओके, ते सांगाच. पण तुम्ही इतक्या टॉपला जा, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं यश संपादन करा की तुम्हाला अनेक जण, म्हणजे तुम्हाला पाहून अनेक जण घडले पाहिजे. आणि या घडण्यासाठी तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते तर गोल सेटिंग असते, ध्येय निश्चिती असते. त्यावरती आज आपण काम केलेलं आहे. मला आपली सर्वांची कागद मिळाले, अनेकांची कागद आता येणार आहे. खूप छान वाटलं. गुणी विद्यार्थी आम्हाला मिळाले. मागच्या वर्षी सुद्धा मयुरी होती आमच्याकडे, इंजिनिअरिंगला आहे ती. सगळं मेडिकल म्हणल्यावर थोडंसं तिला वेगळं वाटलं असेल, पण मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थी होती, तिने पाहिलेलं आहे की अत्यंत म्हणजे आपल्या हॉस्टेलमध्ये आलेले विद्यार्थी आहेत. अनेकांचे रिझल्ट आले. अनेक जणांनी म्हणजे या हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर खूप सुंदररित्या कार्य केलेलं आहे. त्याचा अभिमान वाटतो आम्हाला. कुठलीही आम्हाला छोटीशी सुद्धा म्हणजे तकलीफ म्हणजे त्रास झालेला नाही. 100 विद्यार्थी सांभाळताना म्हणजे पालकांना घरी एक मुलगी काय त्रास देऊ शकते, पण ह्या सगळ्या मुली ज्या मुली आहेत त्या सगळं समजून घेतात, स्वतःहून सगळं करतात. आणि या दृष्टीने आम्हाला तुमच्या सगळ्यांचं आगमन झालेलं पाहून खूप आनंद वाटला. आम्हाला हुरूप आला, उत्साह आला. तुमच्यासाठी काहीतरी अजून चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःहून या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी यासाठी आजचा हा कार्यक्रम होता. आणि याचबरोबर अजून एक तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट दिलं जाणार आहे. गिफ्ट म्हटलं की आपल्याला आता हे गिफ्ट सगळं आपल्या यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्ही सर्वांना म्हणजे आम्हाला गिफ्ट देणार आहात. हे सगळे पॉईंट्स आहेत, म्हणजे जे काही आता मॅडम बोलल्यात त्या दृष्टीने तुम्हाला ते आठवणीत राहावे, त्याच्या नोट्स सारखं आहे. आणि त्यानंतर हे जे काही गोल सेटिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला जे पॉईंट्स कॅरेक्टर दिलेले आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ते तुम्ही एक कागद आहे ते त्याचे तुम्ही तुमच्या रेग्युलर नोटबुकमध्ये तुमचं जे काही गोल बुक असतं त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर लिहू शकता, ती आठवण ठेवू शकता म्हणून हे सर्वांना दिलं जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आपण इथे आता तुमचा जास्त वेळ घ्यायचा नव्हता आम्हाला, पण असं करता करता आपण इथपर्यंत आलो. पण सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ह्या विषयावरती परत आता काम करणार नाही. आज तुम्ही कामाला सुरुवात केली म्हणजे तुम्ही आता यश मिळवेपर्यंत काम करणार आहात. तसं मॅडमला मी विनंती करतो की तुमची इच्छा असेल तर एखादं 15-20 दिवसानंतर एखादं सेशन 5, 10, 15 मिनिटापर्यंत तुमची इच्छा असेल तर आहे का हात वर करा. म्हणजे कारण हा इच्छेचा भाग आहे. आम्हाला झोपायचं आहे, तुम्ही अभ्यास म्हणता असं नाही, इच्छेचा भाग आहे. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही इच्छा व्यक्त करताय. आपण तसा प्रयत्न करू महिन्यातून 1-2 वेळेस तसं आठवण करून देण्यासाठी, तर त्या दृष्टीने पावलं टाकू. तर आज आपण इथे थांबण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की जर कोणाला आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना नाही 1-2 प्रतिक्रिया मला हव्या आहेत. आणि ती प्रतिक्रिया देण्यासाठी मयुरीचा हात वरती आलेला आहे, कारण ती सिनियर पर्सन असल्यामुळे इथे तिला आपण संधी देऊया. त्यानंतर अजून एक संधी देऊया. तर 2 प्रतिक्रिया घेऊन कार्यक्रम आपण थांबवणार आहोत. अनेकांना व्यक्त करायचं असतं, आपण सेकंड प्रोग्राम जे असतात त्यामध्ये आपण संधी देऊ. ओके, तर मी आजचा हा कार्यक्रम कसा झाला, किती महत्वाचा आहे या संदर्भात अवघ्या मोजक्या शब्दामध्ये आपल्याला अभिप्राय द्यायचा. मयुरी भुजबळ.
सर्वप्रथम सर्वांचं इथं ज्ञानप्रबोधिनी या गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्वागत आहे. मी गेल्या वर्षीची विद्यार्थिनी आहे. आतापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीच्या वातावरणामध्ये मला कधीही म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये आई वडिलांची आठवण न येऊ देता मला माझं पूर्ण 1 वर्ष आनंदाने इथे घालवण्याचं चान्स म्हणजे रुक्मिणी मॅडम आणि गोडकर सर, चव्हाण सर आणि पाटील सर कोणत्याही गोष्टीला सतत मदतीस म्हणजे किंवा कोणत्याही कामामध्ये सतत हातभार देऊन मला ते. आणि मला एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते. माझा भाऊ अपंग होता, इथेच होता, तो पण MBBS ची तयारी करत होता आणि त्याला सुद्धा इव्हन मलाच नाही, कारण मी या हॉस्टेलची मुलगी आहे म्हणून मलाच नव्हे तर माझ्या भावाला सुद्धा अनेक गोष्टीमध्ये किंवा अनेक ह्याच्यामध्ये मदत करून त्यांनी आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न आज माझा भाऊही पूर्ण केलेलं आहे. आणि त्याला मदत करण्यासाठी मला मॅडमांनी आणि सरांनी पण खूप मदत केली. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि इथं आलेल्या प्रत्येक मुलींचं गोल हे पूर्ण होईलच आणि होणारच एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते. आणि फ्युचरमध्ये हॉस्टेलचं नाव अनेक ठिकाणी लौकिक करून आम्ही आमच्या सर्व विद्यार्थिनींनी मॅडमचं आणि ज्ञानप्रबोधिनी हॉस्टेलचं नाव लौकिक करू याची अपेक्षा मी इथे ठेवतो, अपेक्षा करतो आणि तुमच्या अपेक्षांना पूर्णपणे आम्ही डॉक्टरांमध्ये एक इंजिनियर बसलेली आहे आणि तिचं पण आपण ऐकून घेतलं. शेवटी आपल्या सर्वांना यशाकडे जायचं आहे, त्या दृष्टीने तिने सांगितलेलं आहे आणि त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करणार आहात ही आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. त्यानंतर सायली जाधव. मी पहिल्यांदाच घराबाहेर पडले आणि मी फोन केला कोणाळे सरांना, तर कोणाळे सरांनी मॅडमचं नाव सांगितलं. तर पहिल्यांदा मॅडम बोलल्या, त्यांच्या बोलण्यावरूनच मी ठरवलं होतं की मी ह्या हॉस्टेलमध्येच जाणार. मी ह्या हॉस्टेलमध्ये आम्ही पहिल्यांदाच इथे आलो. पप्पांनी 2-3 हॉस्टेल पाहिले, पण माझ्या मैत्रिणीला मला आम्ही एकच ठरवलं होतं, मॅडमचा स्वभाव खूप चांगला आहे, बाकी काही असं नसो, पण घरापेक्षा दुसरं इतर कोणी जे ओळखीचं नाही, जे रक्ताचं नाही, पण त्यांनी कॉन्फिडेंटली आम्हाला सांगितलं की तुम्ही करू शकता. त्यांचा स्वभाव असा आहे की कोणी बी व्यक्ती असा मोटिवेट होतो आपोआपच. तर मॅडमचा स्वभाव खूप चांगला आहे. आम्ही त्यांच्यामुळेच हॉस्टेलमध्ये राहिलो आणि हॉस्टेलमध्ये आल्यावर पहिल्यांदा करमत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण मला पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत सतत करमतं. कारण मॅडम दरवेळेस विचारतात, बेटा जेवण केलं का, व्यवस्थित आहे का, सगळं काय अडचण आहे का, असं कोणी विचारत नाही प्रत्येक हॉस्टेलमध्ये. तर एवढं सांगते की मॅडम आमच्याकडून नाही, माझ्याकडून नाही, प्रत्येक मुलीकडून एक वचन असणार आहे, या हॉस्टेलचं नाव खराब होणार नाही, कुठेच उलट वर निघणार, हे प्रॉमिस आहे तुम्हाला. बहुत बढिया. आपण सगळ्यांच्या वतीने 2 प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. तर आज आपण आपला हा कार्यक्रम इथे थांबवण्यापूर्वी तुमचे हे जे कागद आहेत त्याचं काय प्रतीक आहे ते तुम्हाला सांगतो. ते कागद आता रेकॉर्डला जाणार आहेत, म्हणजे लॉकरमध्ये जाणार आहेत. आम्ही ते काय असे वाचत बसणार नाहीये. आणि ते कागद तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला ते फ्रेम करून मिळणार आहेत. तर कोणाकोणाला फ्रेम करून परत कागद हवाय हात वरती करा, नाहीतर अक्षरशः फाडून टाकणार आहे मी समोर. म्हणून यशस्वी झाल्यानंतर तो फ्रेम करून मिळणार आहे हातखाली आणि तो तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाणार आहात. तर तुम्ही स्वतःला केलेलं कमिटमेंट आहे, स्वतःला केलेलं प्रॉमिस आहे आणि ते तुम्ही स्वतःबरोबर आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला फसवणार आहात का स्वतःला हसवणार आहात या गोष्टी तुमच्यावरती आम्ही सोडून देतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपवतो. तर निश्चितच ज्यांचं जेवण झालं नसेल तरी जेवण घ्या, झालं असेल तर आपण आपल्या अभ्यासाला लागूया. तर आज इतकंच. तर पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा, नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकदा जोरदार टाळ्या स्वतःला आणि आपल्या स्वतःच्या कर्तव्याचं फलित मिळण्यासाठी प्रयत्न करूया. इतकंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.